मोडणीम गावामधील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या धोकादायक शाळेची अंदाज समितीकडून पाहणी करण्यात आली। आमदार सदाभाऊ खोत यांनी पाहणी दरम्यान प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। 10 वर्गखोल्या निधी देऊनही कागदोपत्रात अडकलेल्या दिरंगाई प्रक्रियेबद्दल आमदार सदाभाऊ खोत यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना खडसावल्याचं पाहायला मिळालं। 1 महिन्याच्या आत कागदात अडकलेल्या शाळेच्या निधी प्रक्रिया पूर्ण करून वर्गखोल्यांच्या बांधकामाला सुरुवात करण्याच्या सूचना आमदार खोत यांनी दिल्या। पूर्ण असतो त्याच्याबद्दल तुम्ही करून घ्या ना। आता असं करा, म्हणजे उद्याच्या मीटिंग मध्ये विषय येईल, पण तुम्ही एक करा। प्रांत आलं का आज? कुठं गेलं प्रांत? हा, कोण आहे प्रांत? मॅडम आवड मॅडम। मग त्या काय गाडीतून उतरायचं नाही का? त्यांना असं करा, मी गाडीत बसतो, ही शाळा बघून या म्हणून फोटो काढून उद्या मला दाखवा। 6 कोटी रुपये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या योजनेमध्ये मंजूर झालेले आहेत। आता तुम्ही मला काही करून टिप्पण कोण करतं? प्रोसिडिंग विधान भवन 30 दिवसाच्या आत तुम्ही काय केलं त्याचा अहवाल समितीला सादर करा। कलेक्टर ऑफिसला प्रस्ताव तुम्ही त्याच्या तारखा चालवायला पाहिजे होत्या। जे कोण लोक कब्जेदार सत्री आहेत आणि त्याचा निर्णय द्यायला पाहिजे होता। शाळा गेली अनेक वर्षाची आहे। काय आता तो प्रस्ताव व्हिडिओने तहसीलदारकडे पाठवला, अजूनपर्यंत तुम्ही त्याच्यावर काही केलं नाही। उद्याची शाळा पडली, आपण मुलं कुठे ठेवणार? बरेच दिवस झाले। अरे असं नाही, एवढी चांगली शाळा आहे, मुलींचा शाळा वेगळी आहे, मुलांची शाळा वेगळी आहे, त्यांना बांधकामाला पैसे मंजूर आहेत, ते खर्च करू शकत नाही आणि आपण कागद हलवत नाही टेबलावरनं। आपल्याला काही कुणाला फंड द्यायला लागतोय का? पण शाळाच्या खोल्या बंद झाल्या, तुम्ही मला उद्या लिहून देता का की आम्ही शाळा भरवतो, आम्ही कुठे दुसरी व्यवस्था करतो?